अध्यक्ष महोदय, आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी निक्षय ही मित्र व्हावं असं आव्हान केल्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही हे टीबी रुग्णाचं प्रमाण हे कमी केलं आणि आमच्या विभागातले बीएमसीचे अधिकारी असतील, काही मित्र असतील, ह्यांनी प्रत्येक टीबी पेशंटला 6 महिन्यासाठी आम्ही अडॉप्ट केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही टीबी पेशंट कमी केले। पण अध्यक्ष महोदय, माझं सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की जो सीएसआर फंड आहे, औषधं ही चांगल्या प्रमाणात आपण देतो त्यांना, पण त्याला लागत असलेलं जे प्रोटीन युक्त अन्न मिळायला पाहिजे तर ते न मिळाल्यामुळे अध्यक्ष महोदय टीबी पेशंट लवकर बरा होत नाहीये। तर हा टीबी पेशंट लवकर बरा होण्यासाठी आपण 6 महिन्यासाठी हे निक्षय मित्र म्हणून लोकांना आव्हान करायला पाहिजे व त्यासोबत जर त्या विभागातील सीएसआर फंड अवेलेबल झाला, काही बँकांना सांगून किंवा काही मोठ्या इंडस्ट्रीजना सांगून जर त्यांना 6 महिन्याचे किट दर महिन्याला आम्ही ज्या पद्धतीने आमच्या महापालिकेतील आर वॉर्ड मधला आर सेंट्रल वॉर्ड असेल, आर नॉर्थ वॉर्ड असेल, ह्या इकडचे आमचे एमओएच आणि आमचे बीएमसीचे अधिकारी ह्यांनी इतकं प्रचार आणि प्रसार केला की आमच्यासारखे कार्यकर्त्यांनी सुद्धा 6 महिन्यासाठी टीबी पेशंटला निक्षय मित्र म्हणून घेतलं। त्यांना केंद्र शासनाकडनं सर्टिफिकेट सुद्धा येते निक्षय मित्राचं। त्यामुळे लोकांना सुद्धा वाटतं की नाही बाबा, एका महिन्याला मला एका पेशंटला 1000 रुपये, 6 महिन्याला मला इतके 600 रुपये एकाला एक किट द्यायला, तर 6 महिन्याचे ते पैसे देऊ शकतात। त्यामुळे ह्याची आपण प्रसिद्धी करायला पाहिजे, लोकांना आव्हान करायला पाहिजे। औषधं खूप चांगल्या दर्जाचे आहेत पण त्यांना पूरक धान्य अन्न मिळत नाही, म्हणून हा टीबी लवकर बरं होत नाही। आणि खास करून शाळांमध्ये सुद्धा अवेअरनेस करायला पाहिजे। आता चांगल्या मोठ्या शाळा आहेत, त्या सर्व एसी शाळा आहेत आणि एसी रूम असल्या कारणाने तिकडे व्हेंटिलेशन नसल्या कारणाने टीबी हा लवकर दुसऱ्या मुलांना संसर्ग याच्यातून होऊ शकतो, तर त्याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे।